जयशंकर महाराज. तर आजचा विषय असा आहे की त्या विषयाशिवाय मला असं वाटत नाही की या देहाची निर्मितीच झाली नसेल किंवा कोणतीच गोष्ट ह्याच्याशिवाय अपूर्ण असेल असं वाटत नाही मला. तर ते एक छोटीशी गोष्ट आहे, पण त्याच्या भोवती आपण इतकं स्वतःला गुरफटून घेतलेलं आहे ते आपल्यालाही स्वतःला समजणार नाही कधीच. तर ती जी गोष्ट आहे तर ती आहे इच्छा. बघायला जर गेलं तर आपला जन्म ही या शब्दाशिवाय अपुरा आहे. म्हणजे आईवडिलांना मुलगा हवा आहे, मुलगी हवा आहे, ही गोष्ट इथून सुरुवात त्यांच्या इच्छेपासून होते. जन्माला येईल तो येईल, दगडधोंडा तो नशिबाचा भाग, पण सुरुवात तुमची स्वतःची माझी ही इच्छेपासून होते. आणि ती कसली इच्छा ते आता सांगणं योग्य नाही आहे. तर जन्मापासून ह्याचं नाव हे हवं, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, ही अशीच केली पाहिजे, तो असाच केला पाहिजे, ह्या सगळ्या इच्छांनी निर्माण होतो आपला जन्म. सुरू झाले की हा लहानपण ह्याचं असंच गेलं पाहिजे ही इच्छा, ह्यांनी हे केलं नाही पाहिजे ही इच्छा, आईला चांगलं वाटावं तसं जगावं अशी इच्छा, वडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे वागावं ती इच्छा, शाळेत 1 नंबर यावं, हुशार असावं ती इच्छा. अशा या छोट्या छोट्या नागाच्या पिल्ल्यासारखं जी ही इच्छा आहे ते छोट्या प्रमाणात असते लहानपणी. ते हळूहळू जसं आपलं वय वाढत जातं तसं हे नागाचं रूपांतर कधी अजगरामध्ये होऊन जातं हे समजतच नाही. आणि ही इच्छा आपल्या गळ्याभोवती येऊन कशी गळफास लावते आणि आपण कसा मरून जातो हे जर बघायचं असेल तर रोजचं आयुष्य किंवा आज जगलेलो आपण ते जर एकदा डोळे बंद करून जर बघितलं तर अशा गोष्टीसाठी, अशा इच्छेसाठी हे शरीर स्वतःहून आपण पळवलेलं आहे हे बघायला मिळेल. आणि स्वतःलाच स्वतःची कीव येईल की आपण कुठल्या गोष्टीसाठी पळतोय, कसल्या इच्छेसाठी पळतोय, की जी अशी इच्छा की ती नश्वर आहे, त्याच्यात आपला काहीही आनंदाचं रूप नाही आहे. सकाळी उठा, घरच्या काय कर्तव्यरूपी जबाबदाऱ्या आहेत त्या करा. का तर कोणाची तर इच्छा आहे, कोणतर वडील म्हणतं त्या देहाला, कोणतरी त्या देहाला आई म्हणतं, कोणतरी त्या देहाला मुलगा म्हणतं, आणि त्याची सगळ्याची इच्छा असतात काही ना काही सुप्त. आणि त्या इच्छेपायी सगळेजण पळत असतात. वडील पळणार पैसे कमवा, का तर घर चालवायचे. आई घरात स्वयंपाक करणार, का तर मी बायको आहे आणि मी मुलांसाठी नवऱ्यासाठी केली पाहिजे. आणि त्यांच्याकडनं इच्छा काय असते की त्यांनी माझ्याशी चांगलं वागावं. मुलगा शाळेत का जातो, का तर घरचे प्रेशरामध्ये असतात की तुझं जॉबला लागला पाहिजे, तू त्यांची इच्छा आहे, त्या इच्छेपायी तो मुलगा पळत असतो. आणि अशा या भरमसाठ इच्छेने भरलेल्या या डबकामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण खूप भारी काम करतो. सगळीकडे इच्छा 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 इच्छा, फक्त इच्छा. उद्या सकाळी उठायचं आहे, का उठायचं आहे, इच्छा आहे. उद्या काहीतरी भोगायचं आहे, उद्या काहीतरी खायचं आहे, उद्या नॉनव्हेज खायचं आहे, उद्या हे करूयात, उद्या ते करूयात, इच्छा. म्हणजे इथून पुढच्या 20 वर्षापूर्वी 20 वर्षानंतरच्या सगळे नियोजन लावून ठेवलेले असतात. कशाच्या इच्छेच्या, मला इथं फिरायचं आहे, मला तिथं फिरायचं आहे, मला हे खायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे, ती इच्छा राहून गेली माझी, ही इच्छा राहून गेली.
पण या सगळ्या मागं एक गोष्ट आपल्या मनामध्ये का निर्माण झाली नाही, किंवा मला पण का निर्माण झाली नाही, ह्या जे इच्छेचा जो स्रोत जो आहे, तो जो आपण त्या संसार रूपे भस्मासुराच्या मागं लागलेलं आहे, तिथं आपल्याला सगळं विनाशकारीच गोष्टी मिळणार आहेत. तिथून तुम्हाला आनंद कधीच नाही मिळणार आहे. कारण अपेक्षेचं दुसरा समानार्थी शब्द दुःख आहे, आणि ते इच्छेपायीच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर ही जी इच्छा बाबांबद्दल, संतांबद्दल का वाटत नाही, ही जी इच्छा आहे त्यांच्यासोबत वेळ काढावा असं का वाटत नाही आहे, हीच इच्छा आपल्याला काहीतरी चांगलं परमानंदाचं सुख घेण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी का होत नाही इच्छा? मग इथं आपण कुठं चुकतो का स्वतःहून, ह्याचा विचार करायला हवा. कारण या सृष्टीचा निर्माण करता आपल्याला जो निर्माण केलेला भगवंत असेल, ऊर्जा असेल, खूप अनंत शब्द त्या गोष्टीला, त्यांनी निर्माण केलेल्या देहाकडनं काहीतरी त्यांची इच्छा असेल की नसेल. आपण या कृत्रिम नातं जे आहे त्या नात्यासाठी आपण आयुष्यभर पळतो. कारण का? इच्छेपायी. स्वतःची भोगाची पण इच्छा असते, सगळ्याच गोष्टीची. ती इच्छेची पूर्तता करण्यासाठी पळत राहतो. पण ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे त्याच्याकडे आपण एकदा तरी बघतो का, किंवा एकदा तरी विचारतो का की हे जे ब्रह्मांड आहे, हे जे शंकर महाराज आहेत, अनंत अशी ही भगवंताची स्वरूप आहेत, संत आहेत, ह्यांना कधी विचारलंय का का हो आमचा जन्म झालाय, आणि आम्हाला ज्यांनी जन्म दिलेला आहे, आई बाप नाही, जो हा परमात्मा आहे, भगवंत आहे, ह्यांची या देहाकडनं काही इच्छा आहे का, किंवा काय इच्छा असेल ह्याचा कधी विचार केलाय का, किंवा प्रश्न पडलाय का? कारण त्यांची इच्छा या संसारातल्या घाणेरड्या इच्छासारखी तर त्यांची इच्छा नसणार, 100% नसणार. तर ती इच्छा काय असेल? तर असा जर विचार करायला जर गेला तर असं बघायला भेटेल की या शरीराची निर्मिती हे जे फक्त उपभोग घेणं आणि किंवा इथंच फिरत राहणं नाही आहे. इथून निघून जायचं आहे, पुढं निघायचं आहे, चालायचं आहे. ह्याच्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याची इच्छा बाळगली पाहिजे का नको? जसं की संतांची सेवा, संतांसोबत घालवलेला वेळ, जे काय शंकर महाराज किंवा असे काही दिव्य लोक जे होऊन गेलेले आहेत, त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे सांगणं आहे, त्यांचं काहीतरी आपल्याकडनं देणं आहे, त्याच्याशिवाय जन्माला घातलेलं नाही. आणि जन्माचा मूळ उद्देश असा असेल की हे जे चक्र आहे 83 लाख योनीचं, ह्याच्यातून मुक्तता होण्यासाठी तुमचा ॲक्च्युली जन्म झाला असेल. पण तशी इच्छा कधी आपण बाळगतच नाही ना. आपली इच्छा काय? आपल्याला छान वाटते ना तसं जगायचं. कुठे त्याच्या आईला हे सगळं ऐकायचं आणि कुठं माती खायचं, आणि ह्याच्यात माझा वेळ जातो मुळात. तर मी हे का करू? कारण ही इच्छा अशी आहे ना की ह्याला चांगली गोष्ट एक्सेप्ट होत नाही. हां, सगळेजण करतात ना, ते त्याला करायला खूप जोश असतो. हां, तर असं वाटतं बाबा की या इच्छेचा विचार जेवढ्या तीव्र पद्धतीने या स्वतःच्या देहापासून ते स्वतःच्या मृत्यूपर्यंत ज्या इच्छेने बरबटलेलो असतो आपण, आणि आपण आपल्याला स्वतःलाच मनाला भ्रम निर्माण करतो की नाही,
ही इच्छा चांगलीच आहे. मग त्या इच्छेमध्ये पाप व पुण्य, चांगलं की वाईट, मी का तू, हे सगळ्या अशा या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. आणि ह्याच्यातून आनंद कुठंच नाही, या परमानंतर लांबचा लांब नाही. कारण इथं निर्विचार तुम्ही होतच नाही. कारण तसल्या इच्छाच बाळगल्या जात नाहीत ना, तसल्या इच्छा केल्याच जात नाहीत. त्या तशा चांगल्या इच्छा घेऊन कुठं आचरणच नाही आहे. तर त्या तशा इच्छाचा विचार करायला हवा असं मला वाटतं. कारण आपण आपल्यालाच किती दुःख होतंय किंवा किती मला त्रास आहे किंवा मी किती श्रेष्ठ आहे, हे ज्ञानावाटे, कर्मावाटे, सिद्धांवाटे सिद्ध करतो एकमेकाला आणि त्याच्यातच वेळ निघून जाते. बघ माझ्याकडे हे ज्ञान आहे, तुझ्याकडे ते नाही आहे, तुझ्याकडे ती वस्तू आहे, माझ्याकडे ती वस्तू नाही आहे, मग तो त्या वस्तूसाठी पळणार. हे अशा या गोष्टीतून ही इच्छा निर्माण झाली की त्याच्यासाठी तुम्ही निघत जाता. पण हे या इच्छेच्या मागं पळता पळता हे आपण गोष्ट विसरून जातो की आपल्याला ज्याने कोणी जन्माला घातलेलं आहे त्याची या देहाकडनं काय इच्छा असेल बाबा, का जन्माला घातलं असेल, काहीतरी कार्य दिलं असेलच ना. पण त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्षितच होतो आपण, ठरवून दुर्लक्षित करतो की बाबा नाही, ह्याच्यात रिझल्ट नाही आहे, ह्याच्यात कोण करावं, ह्याच्यात शिस्त आहे, ह्याच्यात नियम आहे. सुरुवात तर याच गोष्टीपासून होणार आहे. तर या इच्छेचं जे अजगर आहे हे जर समजलं, हां, तर एक गोष्ट निश्चितच चांगली होईल की आपल्याला कशाची आणि किती गरज आहे, त्याच्यासाठी किती पळावं. जर महिन्याला 10,000ची जर गरज असेल तर तेवढं नियोजन झालं तर शांत बसून राहावं. कारण बसणं तर हे खूप मोठी दिव्याची गोष्ट आहे. पण तसं होत नाही ना. इच्छा 10,000 झाले बाबा, 10 दिवसामध्ये कमवले, तर पुढच्या 20 दिवसामध्ये अजून 30,000 कमवूयात, असं न होता कुठंतरी त्या इच्छेला बांध घालता येईल का, आणि खरंच त्या अद्भुत अशा शक्तीने, अद्भुत अशा ज्या कॉस्मिक एनर्जीने आपल्याला जन्माला घातलेलं का आहे, ही इच्छा बाळगून, ह्याचा विचार करून त्याच इच्छेची तीव्रता इकडं फक्त कन्वर्ट जर केली तर ह्याचा शेवट खूप आनंदमयी आहे. ह्याचा शेवट खूप परमोच्च टोकाला आहे. आणि ते अनुभव घेण्यासाठी असं मला कुठंतरी वाटतं तर या इच्छांचा कुठंतरी विचार केला जावं, किंवा मला कुठंतरी वैचारिक दृष्टिकोनातून तरी बांध घातला जावा. जय शंकर महाराज.